स्वराज पार्टी के नेता अंकुश बाबा कदम अपने समर्थकों के साथ में शिवसेना और राज्य के वर्तमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के उपस्थिति में सार्वजनिक रूप से शिवसेना पार्टी में हुए शामिल। शिवसेना पार्टी में लोगों ने किया उनका बड़े भाग्य में स्वागत। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से ब्यूरो रिपोर्ट। महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाच्या कुशीमध्ये जन्माला राजा म्हणजे छत्रपती स्त्री म्हणजे देवाची रोका मानली जाते। त्या स्त्रीच्या पदराला हात लावून वंशाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात यावा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आवाज कुणाचा जे माझा भागावाद पेटला फक्त पेटला नाही आजच्या आपल्या जनतेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सागरजी पावगी साहेब, त्याचबरोबर दोस्ती ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्माननीय दीपकजी पाटे साहेब, माजी शाखा प्रमुख बांद्रा सन्माननीय आदरणीय सनी प्रभाकर पाटील साहेब, त्याचबरोबर मी विनंती करेन राष्ट्रवादी शरद पवारगड तालुक्याचा चिटणीस सन्माननीय श्रीपती शांताराम बापू अंग्रे साहेब, त्याचबरोबर जावळी सहकारी बँक माजी संचालक दत्तात्रयजी महाराज कळंबे साहेब यांचा देखील पक्षप्रवेश आज होत आहे। त्याचबरोबर मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय विभाग अध्यक्ष उपाध्यक्ष जगदीशजी गोळे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय जावली नगरसेविका माजी नगरसेविका शिवसेना या पक्षाला पक्षप्रवेश होत आहे। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सध्या होत आहे। त्याचबरोबर हा पक्षप्रवेश आपण पाहिला तर नवी मुंबईचा एक विकास पक्षप्रवेश असेल। फक्त पक्षप्रवेश नाही तर योग्य वेळी घेतलेला एक ठाम निर्णय, एक नवीन सुरुवात, एक नवीन प्रवास। अंकुश बाबांनी केलेला पक्षप्रवेश केवळ औपचारिकता नाही तर एक ठाम निर्णय। त्याचबरोबर मी विनंती करेन स्वराज्य पक्षाचे राज्यकारणी अंकुश बाबा कदम ते मगाशी बॅनरवर मी बघितलं तिथे वरून खाली कोणीतरी सोडला होता काय जिसमें दम उसका नाम अंकुश कदम। माझाच डायलॉग मारतो तुम्ही हेच बोललो आपल्या डॅडीला। अंकुश मी पाहिलंय 2.5 वर्षाचा काळ, 2.5 वर्षाच्या पूर्वीपासून आनंद दिघे साहेबांच्या सोबत आम्ही रात्र पहाटेपर्यंत फिरणारे कार्यकर्ते आहोत। दिघे साहेबांनी जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे केलं, ठाणे जिल्हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आज ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ठाणे जिल्हा आणि शिवसेना समीकरण झालेला आहे। ठाणे जिल्ह्याचं नाव घेतलं की आनंद दिघे साहेबांचं नाव आल्याशिवाय राहत नाही। आणि आज महाराष्ट्रात नाही देशामध्ये कुठेही कुणी विचारलं एकनाथ शिंदे नाव तर तो समर्थ माणूस नाव घेतो ठाण्याचे एकनाथ शिंदे, ठाण्याचे एकनाथ शिंदे। हा आशीर्वाद आनंद दिघे साहेबांचा, हे कर्तृत्व दिघे साहेबांचं, ही पुण्याई दिघे साहेबांची आहे। आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो। काही लोक म्हणजे म्हणाले मगाशी की आपण उठाव केला आणि उठाव केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं। त्याचा प्रसंग बाटा होता, काम सोपं नव्हतं। उदय समजला त्यांना पण फोन करत होतो आणि त्यांना काय काय अनुभव आले ते त्यांना माहिती।
कसं त्यांना पहारा केलं. पहारा काय ठेवणार तुमच्या नाका खालून तर गेले सगळे. आणि नेहमी गावावाले सगळे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. त्यामुळे जेव्हा माणूस निश्चय करतो, जेव्हा धाडस जेव्हा माणूस करतो, आणि मी नेहमी म्हणतो हिंमत की किंमत आहे. आणि आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी घेतलेला निर्णय येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या जवळच्या काही सहकाऱ्यांना या महानगरपालिकेचे सदस्य म्हणून पाठवायला नक्की. मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास शिवसेनेमध्ये पण कायम राहील याविषयी काय? नक्कीच समाजाचं काम करताना कुठेही स्वार्थ न बघता कायम समाजाचं काम बघितलेलं आहे. त्यामुळं समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज जो काय आहे तो समाजामुळं आहे. म्हणून मराठा समाज नेहमी नवी मुंबईतला मराठा समाज माझ्या सोबत आहे याची आज आपण सर्वांनी खात्री पाहिजे. तुम्ही ज्या भागातून येतात त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की माथाडी कष्टकरी जनता राहते आणि त्यांच्या कुटुंब विस्तारापोटी जी काही घरं वाढवली आहे त्याचा मुद्दा आहे कायमस्वरूपी करण्याचा. अशी गरजेपोटी घरं गावठाणामध्ये झाली कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न असतो, तसे कुटुंब विस्तारापोटी जी काही या नागरिकांनी जनतेने जी काही घरं बांधलेली वाढवलेली आहे ती कायमस्वरूपी करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न कराल का भविष्यात? नक्कीच मी आपल्या भाषणात पण सांगितलं की साहेब तुम्ही जशा भूमिपुत्रांसाठी ही घरं कायम करण्याचा प्रयत्न केला तसंच आमच्या माथाडी कामगारांची घरं आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करावी. आणि त्यासाठी खरा हा लढा असेल माझा तो नक्की त्याच्यासाठी असेल, कारण त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबातून मी येतोय आणि नक्कीच हा न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल. पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता काय